आज पैसे पाठवले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आज पैसे आले. आज सकाळीच भरपूर महिलांना पैसे मिळाले. आजचा दिवस सोनेरी. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आज होणार सर्व महिला आनंदी. आज होणार सर्व महिला खुश. कारण की आज होणार सकाळी पैसे वाटप, त्यानंतर दुपारी पैसे वाटप, संध्याकाळी सुद्धा पैसे वाटप होणार आणि रात्री उशिरापर्यंत आज पैसे वाटप चालणार आहे. नमस्कार. आज तारीख आहे 7 जुलै आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील खतरनाक जबरदस्त अशी अपडेट घेऊन आलेलो आहे. कारण की आज होणार आहे 100% पैसे जमा आणि सर्वच महिलांना आजच लाभ जमा होणार आहे. आजच पैसे जमा होणार आहे. भरपूर महिलांना पैसे आलेले सुद्धा आहेत. काही महिलांना 5-6 तारखेलाच पैसे आले. आज सकाळी सुद्धा भरपूर महिलांना पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत. पैसे आल्याच्या नंतर त्यांच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा SMS मेसेज सुद्धा पडलेला आहे आणि ही ऑथेंटिक जबरदस्त ओरिजिनल असे अपडेट आपण देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची खुशखबर, पैसे आले, पैसे आले, पैसे आले. सर्वच बहिणींना आज पैसे मिळाले. पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. पैसे बँक खात्यामध्ये पडण्यास सुरुवात झाली. तर आजचा तुम्ही हा मेसेज पाहू शकता. बघा, अशा प्रकारे पैसे आल्याच्या नंतर मोबाईलवरती तुमचा मेसेज येत आहे. आज 100% पैसे वाटप होणार आहे. सकाळपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सर्वच महिलांना आता हा लाभ, हे पैसे मिळणार आहे. सर्वच बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा लाभ आता जमा होणार आहे. एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेले आहे जबरदस्त ऑफिशियल अपडेट. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आजपासून आम्ही लाडक्या बहिणींचा 12वा जून महिन्याचा हप्ता वितरण सुरू केलेला आहे. महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास, पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा, परवा दिवशी 5 तारखेला सकाळपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर काल रविवार होता, 6 तारीख होती. काल सुद्धा थोड्याफार महिलांना पैसे मिळाले. आज तारीख आहे 7 तारीख. आज आहे 7 जुलै. आज 100% पैसे वाटप होणार आहे. आज वार आहे सोमवार आणि आज सर्व बँका सुद्धा चालू आहे. त्यामुळे पैसे वाटप मध्ये आज सरकारच्या समोर कोणतीही अडचण नसल्या कारणाने आज 100% पैसे वाटप होणार आहेत. आषाढी एकादशीचा काल झालेली आहे आणि आज होणार लाडक्या बहिणी खुश, कारण की आज वाटप सुरू झालेलं आहे. खरं तर वाटप हे 5 जुलै पासून, परवा दिवशीपासूनच सकाळपासून सुरू झालेलं आहे. भरपूर महिलांना त्या दिवशीच पैसे मिळाले आहेत. तुम्हाला जर 5 तारखेला पैसे मिळाले असतील तर कमेंटमध्ये टाका, हो दादा आम्हाला 5 तारखेला पैसे मिळाले. ज्या महिलांना 6 तारखेला पैसे मिळाले त्यांनी 6 तारखेला पैसे मिळाले अशी कमेंट करा. आणि ज्या महिलांना आज 7 तारखेला पैसे मिळाले अशा बहिणींनी 7 तारखेला दादा आम्हाला पैसे मिळाले आहेत, आम्हाला जूनचा हप्ता जमा झालेला आहे. आता ज्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणे सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि ज्यांना नाही झाला त्यांनी सुद्धा बघणे इम्पॉर्टंट आहे. कारण की जूनचा हप्ता तर तुम्हाला मिळाला, मग आता जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार? 12व्या हप्त्याचे पैसे जर तुम्हाला मिळाले, मग आता 13व्या हप्त्याचे पैसे तुम्हाला कधी मिळणार? या संदर्भात महत्वपूर्ण जबरदस्त अशी अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि ही ऑथेंटिक अपडेट आपण मराठी अनिकेत या युट्यूब वरती सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे अशा जबरदस्त अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या या लाडक्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लोकप्रिय युट्यूब चॅनल महाराष्ट्र राज्य. चला तर आता आपण जबरदस्त अपडेट पाहूया. लाडकी बहीण योजना 2025. तर बघा, वर्ष 2025 आणि 2024 मध्ये खरं तर ही योजना सुरू झाली आणि आता याच योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. वर्षपूर्ती झालेली आहे. त्यामुळे वर्षपूर्ती निमित्त आता महिलांना मिळत आहेत मोठमोठे गिफ्ट. तर बघा, जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बघा, काल 5 तारखेला, परवा दिवशी 5 तारखेला सकाळपासूनच हप्ता मिळण्यास सुरुवात झाली. काही महिलांना आतापर्यंत पैसे आले नसतील, काही महिलांना पैसे जमा झाले असतील. तर बघा, पैसे जमा होण्याचा टायमिंग हा फिक्स नाहीये. या ठिकाणी बघा, फिक्स टाइम नाहीये की तुम्हाला याच टाइमिंगला पैसे येतील. आता त्या दिवशी बघा पैसे वाटप झालं, तर त्यावेळेस कशा प्रकारे पैसे जमा झाले तर बघा, काही महिलांना 9 तारखेलाच पैसे मिळाले, काही बहिणींना 10 तारखेला काही महिलांना 9 वाजताच पैसे मिळाले, काही महिलांना 10 वाजता, तर काही महिलांना 11, तर काही महिलांना 12 वाजता. म्हणजे हे सकाळी वाटप झालं आणि या सकाळच्या टप्प्यामध्ये बऱ्याचशा महिलांना पैसे मिळाले. त्यानंतर बघा, त्याच दिवशी
सकाळी पण पैसे ज्यांना मिळाले नव्हते त्यांना अशा भरपूर महिला होत्या, त्यापैकी काही महिलांना दुपारी पैसे मिळाले, काही महिलांना 1 वाजता, 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता अशा टायमिंग मध्ये सुद्धा बऱ्याचशा महिलांना पैसे जमा झाले. आणि पैसे जमा झाल्याच्या नंतर अशा प्रकारे मेसेज सुद्धा मोबाईलवरती पडलेला आहे, पडण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर बघा, आता जून महिन्याचा जो हप्ता आहे तो काही महिलांना 5 तारखेला, 6 तारखेला संध्याकाळी 6 नंतर, 5 नंतर, 7-8 वाजेपर्यंत सुद्धा भरपूर महिलांना पैसे जमा झाले. म्हणजे काही महिलांना सकाळी पैसे जमा झाले, काही महिलांना दुपारी, तर काही महिलांना संध्याकाळी पैसे जमा झाले. आणि उशिरा रात्रीपर्यंत बघा, काही बहिणी अशा सुद्धा होत्या ज्यांना सर्वात लेट पैसे मिळाले. काही महिलांना रात्री उशिरा सुद्धा पैसे मिळाले. रात्री 9 वाजता, 10 वाजता, 11-12 वाजेपर्यंत सुद्धा बऱ्याचशा बहिणींना, बऱ्याचशा महिलांना हा लाभ वितरित झालेला आहे. हे पैसे जमा झालेले आहेत. त्यानंतर बघा, पुढची जबरदस्त अपडेट, लेटेस्ट अपडेट. तर बघा, आता सर्वच महिलांना, सर्वच बहिणींना आता हा लाभ जमा होणार आहे. सर्वांना आता हे पैसे जमा होणार आहे. 3-4 दिवस हे वाटप चालणार आहे. या 3-4 दिवसामधील 2 दिवस संपलेले आहेत, कारण की 5 जुलै आणि त्यानंतर 6 जुलै हे 2 दिवस झालेले आहेत. आज 7वा तारीख आहे, आज आहे 3रा दिवस, या 4 दिवसापैकी 3रा दिवस आहे. त्यामुळे बघा, 3-4-5 दिवस हे वाटप चालणार आहे. सर्व महिलांना लाभ 100% जमा होणार आहे. तर बघा, या लाभापासून एकही बहीण, एकही महिला, कोणीच वंचित राहणार नाही. सर्वांना हे पैसे मिळणार म्हणजे मिळणार. कारण की महायुती सरकारने स्वतः, बघा, महायुती सरकारने स्वतः शब्द दिलेला आहे, सर्व महिलांना आम्ही आता जूनचा हप्ता वाटप करतो आहोत आणि लवकरच जुलैचे पैशाचं नियोजन करून, निधीचा वितरणाचं नियोजन करून तुम्हाला जुलै महिन्याचा सुद्धा लाभ लगेच देणार आहे, असं महायुती सरकारने स्पष्ट केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, पैसे वाटपाची आता सुरुवात झालेली आहे. सर्वच महिलांना आज पैसे मिळणार नाही. बघा, त्या दिवशी तुम्हाला एक्सपिरियन्स आला असेल की तुमच्या गावातील किंवा तुमच्या पाहुण्या रावल्यातील कोणत्या तुमच्या ओळखीतील काही महिलांना 5 तारखेला, 6 तारखेला पैसे मिळाले असतील आणि तुम्हाला अजूनपर्यंत, आज 7 तारीख उजाडली तरी अजूनपर्यंत तुम्हाला पैसे आले नसतील. तर तुम्ही काळजी करू नका, सर्वच महिलांना आज पैसे मिळणार नाही. टप्प्याटप्प्याने आज, उद्या, परवा हे पैसे जमा होणार आहेत. परंतु एकही बहीण या लाभापासून, एकही महिला, पात्र महिला या लाभापासून वंचित राहणार नाही. तर बघा, पैसे जमा झाल्याच्या नंतर मेसेज अशा प्रकारे येतो, आज पैसे जमा झाले. त्यानंतर या ताईंना अशा प्रकारे पैसे जमा झाल्याचा मेसेज सुद्धा आलेला आहे. तर बघा, अमाऊंट ऑफ ₹1500 इज क्रेडिटेड बाय आधार बेस्ड डीबीटीएल टू युअर अकाउंट बॅलन्स. तर बघा, या ताईंना सुद्धा पैसे जमा झालेले आहेत. पैसे जमा झाल्याच्या नंतर त्यांच्या मोबाईलवरती अशा प्रकारे SMS सुद्धा आलेला आहे. सेम अशीच तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत आणि मोबाईलवरती मेसेज येणार आहे पैसे जमा झाल्याचा. तर बघा, सर्व महिलांनी, सर्व तारखेताईंनी तुमचे बँक खाते चेक करा. तुम्हाला सुद्धा आता ₹1500 आले असतील, कारण की 5 तारखेला पैसे जमा झाले. काही महिलांना 6 तारखेला, काही महिलांना, राहिलेल्या महिलांना आज 7-8 तारखेला पैसे जमा होणार आहेत. जर तुम्हाला जून महिन्याचे पैसे आले असतील, जर तुम्हाला जून महिन्याचे पैसे मिळाले असतील, तर कमेंटमध्ये टाका की हो दादा, आम्हाला पैसे आले आहेत, आम्हाला पैसे जमा झालेले आहेत. तर कमेंटमध्ये नक्की टाका. जर तुम्हाला पैसे अजूनपर्यंत, जून महिन्याचा जर हप्ता तुम्हाला अजूनपर्यंत जमा झालेला नसेल, तुम्ही अजून पण प्रतीक्षेत असाल, तर कमेंटमध्ये नो टाईप करा, जेणेकरून आम्हाला समजेल की कोणाला पैसे मिळाले, कोणाला नाही मिळाले. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या डिस्ट्रिक्टमधून, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामधून पाहत आहात, तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये टाका, जेणेकरून आम्हाला सुद्धा समजेल की आमच्या चॅनलवरील हे पॉप्युलर व्हिडिओज, महत्वपूर्ण व्हिडिओज कोणकोणत्या जिल्ह्यातून पाहिले जातात. महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये जबरदस्त अशी अपडेट देणार आहे आणि ती अपडेट असणार आहे, ऑथेंटिक अपडेट असणार आहे. कशी अपडेट असणार आहे? ऑथेंटिक. ऑथेंटिक मीन्स रिअल अपडेट असणार आहे. तर 12वा हप्ता तर तुम्हाला आता वाटप सुरू आहे. 13व्या हप्त्यासंदर्भात सुद्धा डेट टायमिंग आपल्याकडे आलेला आहे की कधीपर्यंत 13वा हप्ता वाटप होणार आहे. सर्व अपडेट आलेले आहे. सर्वच्या सर्व अपडेट आपण आजच्याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सर्व पात्र महिलांना 12वा हप्ता, 13वा हप्ता, सर्व पैसे आता खपाखप जमा होणार आहेत. एकही महिला या लाभापासून वंचित राहणार नाही. तसेच शेतकरी मित्रांसाठी खुशखबर आहे. तर बघा, पाईपलाईन अनुदान योजना, बघा, पाईपलाईन अनुदान योजना 2025 साठी तुम्ही आता अर्ज करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या सोयी, या योजनेचा तुम्ही लाभ मिळवू शकता. खूप फायदेशीर योजना आहे सर्वांसाठी. तर बघा, याच्यामध्ये आता कसा लाभ मिळतो, कोणत्या प्रवर्गाला कसा लाभ मिळतो, तर जर तुम्ही ओबीसी व ओपन प्रवर्गासाठी मधून असाल, तर तुम्हाला पीव्हीसी पाईप रुपये 35 प्रति मीटर, एचडीपी पाईप 50 प्रति मीटर,
जास्तीत जास्त अनुदान मर्यादा 15,428 मीटर पर्यंत असणार आहे. जर तुम्ही SC ST प्रवर्गासाठी असाल, त्यातून असाल, तर तुम्हाला 100% अनुदान मिळणार आहे व जास्तीत जास्त अनुदान तुम्हाला मॅक्सिमम हे 30,000 पर्यंत असणार आहे. ठीक आहे, हे लक्षामध्ये घ्या. पाईपलाईन अनुदान योजना 2025 अर्ज सुरू या योजनेचा तुम्ही लाभ मिळवू शकता. तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या संदर्भात आपण अपडेट दिलेले आहे. तसेच अजून काही महत्त्वपूर्ण योजना आहेत त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे. जसं की फ्री सोलर, बघा फ्री सोलर संदर्भात तुम्ही नाव ऐकले असेल. ही योजना सरकार देते. मोठी सबसिडी साठी तुम्ही पात्र आहात का? तर कोण पात्र असणार, कोणाला फायदे असणार? आता फायदे तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये टाईप करा, सोलर पॅनल योजनेची माहिती डिटेलमध्ये सांगा. मग आपण एक नवीन व्हिडिओ आणूया, त्यामध्ये तुम्हाला माहिती देऊया. आम्हाला पण समजेल की किती व्ह्यूअर्सला त्या संदर्भात गरज आहे किंवा माहिती हवी आहे. तर बघा, सोलर पॅनल बसवण्याचे फायदे काय असते ते फक्त तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगतो, कारण की आपल्या व्हिडिओचा मेन जो टॉपिक आहे तो आहे लाडकी बहीण योजना. मेन टॉपिक राहतोय आणि आपण इतर गोष्टीवरती चर्चा करत असतो, त्याच्यामुळे आपला मेन टॉपिक कव्हर करणे आपल्याला इम्पॉर्टंट असणार आहे. तर बघा, वीज बिल शून्य होतो. सोलर पॅनलद्वारे तयार होणाऱ्या विजेमुळे घरगुती वीज बिल जवळपास संपतं. बचतीसह पर्यावरणपूरक निर्णय, विजेची बचत होते आणि पर्यावरणही सुरक्षित राहतं. तसेच बघा, सरकारी आर्थिक मदत या योजनेअंतर्गत सरकारकडून 20 ते 25% पर्यंत तुम्हाला सबसिडी मिळत असते. तर हा सर्व तुम्हाला फायदा मिळतो. त्यानंतर बघा, सर्व वारकरी मित्रांसाठी, सर्व विठ्ठल रुक्माई वारकऱ्यांसाठी खुशखबर, 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 आनंदाची बातमी. सर्व वारकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी, खुशखबर. विठ्ठल रुक्माई वारकरी योजनेतून मिळणार थेट 4 लाखाची मदत. बघा, थेट 4 लाख रुपयाची मदत मिळणार आहे वारकरी मित्रांना. तर जर तुम्ही सुद्धा दिंडीमध्ये सहभागी झाला असाल तर तुम्हाला सुद्धा मिळतील 4 लाख रुपये. आता आपण अपडेट पाहूया. ही ऑथेंटिक अपडेट देत आहोत मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती. विठ्ठल रुक्माई वारकरी योजनेतून मिळणार थेट 4 लाखाची मदत. आता ही मदत कोणाला मिळणार, कशा प्रकारे मिळणार, त्या संदर्भात आपण जबरदस्त ऑथेंटिक अपडेट आता आपण पाहूया. तर बघा, सर्व वारकरी मित्रांसाठी खुशखबर. विठ्ठल रुक्माई वारकरी योजनेतून मिळणार थेट 4 लाखांची मदत. अर्ज सुरू. फॉर्म कुठे भरायचा, कोणाला मिळणार, कधी पैसे मिळणार, कोणत्या कालावधीत पैसे मिळणार, सर्व जबरदस्त अपडेट आपल्याकडे आलेले आहे. तर बघा, या योजनेअंतर्गत तुम्हाला 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत पंढरपूर वारीसाठी येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला विमा कवच दिलं जात आहे. यामध्ये मृत्यू, अपघात, अपंगत्व किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या परिस्थितीत सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. तर बघा, कालावधी असणार आहे 16 जून ते 10 जुलै याच कालावधीमध्ये. मॅक्स डेट असणार आहे एक्सपायर 10 जुलै पर्यंतच तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता, विमा काढू शकता व तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळवू शकता. आता कसं मिळणार, कोणती मदत मिळणार, किती मदत मिळणार, सर्व ऑथेंटिक अपडेट आपल्याकडे आलेले आहे. तर ते अपडेट आपण पाहूया. तर बघा, वारकरी मित्रांना मिळणारी आर्थिक मदत काय आहे ते आपण पाहूया. तर बघा, जर तुमचं, पहिली गोष्ट, जर तुमचा दुर्घटनेत मृत्यू झाला तर आर्थिक मदत मिळेल. मृत वारकऱ्याच्या कुटुंबाला मिळणार 4 लाखांची आर्थिक मदत. जर अपंगत्व तुम्हाला आलं त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर तर 40 ते 60% अपंगत्वासाठी बघा आलं तर 74,000 रुपये मिळणार. 60 पेक्षा अधिक अपंगत्व असेल तर 2.5 लाख रुपये मिळणार. तिसरी गोष्ट, हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास 1 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीसाठी तर 16,000 रुपये दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, एका आठवड्यामध्ये कमी कालावधीसाठी 5,400 रुपये सुद्धा मिळणार आहेत. अशा प्रकारे ही योजना आहे. डिटेलमध्ये अपडेट पाहिजे असेल तर डिटेलमध्ये माहिती हवी आहे या योजनेची असं कमेंट करा. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व ऑथेंटिक अपडेट देऊया, सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवूया. तर बघा, आता सध्या लाडकी बहीण योजनेचा 12वा हप्ता जमा होतोय आणि या 12वा हप्ता किती महिलांना मिळणार आहे, किती बहिणींना हा लाभ वितरित होणार आहे, त्या संदर्भात आता आपण अपडेट पाहूया. त्या संदर्भात आपल्याकडे सर्व अपडेट, सर्व माहिती आलेली आहे. तर बघा, सर्व महिलांसाठी खुशखबर. बघा, या हप्त्यासाठी सुमारे 2,47,00,000 महिला पात्र आहेत आणि अलीकडेच 75,000, बघा 75,000 अपात्र अर्जदार या योजनेतून वगळण्यात सुद्धा आलेले आहेत. हे लक्षामध्ये घ्या. 75,000 अपात्र झालेले आहेत. 2,47,00,000 टोटल महिलांना आता जून महिन्याचे पैसे वाटप सुरू झालेलं आहे. तुमच्यापैकी अनेक महिलांना पैसे सुद्धा जमा झाले असतील. आणि बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींनी किती रुपयाचा लाभ मिळवला आहे, तर बघा, टोटल 12 हप्ते लाडक्या बहिणीला आता आजचा जमा होणारा 12वा हप्ता धरून टोटल तुम्हाला 12 हप्ते जमा होत आहे. म्हणजे 1,500 रुपये प्रमाणे तुम्हाला एकूण आतापर्यंत टोटल 12 हप्ते जमा होत आहेत.
म्हणजे एकूण तुम्हाला 18,000 रुपये आतापर्यंत महायुती सरकारने दिलेले आहेत सर्व लाडक्या बहिणींना. आता ज्यांना 12वा हप्ता आला नाही त्यांना आज उद्या हप्ता 100% जमा होणार आहे. आता पुढचा प्रश्न, तुम्हाला 13व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार? आपल्याकडे जबरदस्त ऑथेंटिक अपडेट आलेले आहे. तुम्हाला तारीख सांगणार आहे, वेळ सांगणार आहे आणि युट्यूबवरती सर्वात अगोदर आपण ही घोषणा करत आहोत, ही अपडेट देत आहोत. त्यामुळे एक लाईक, एक सबस्क्राईब तर बनतो. तर बघा, लाडकी बहीण योजना जबरदस्त अपडेट, ऑथेंटिक अपडेट, ओरिजिनल अपडेट. आता ओरिजिनल ऑथेंटिक अपडेट काय आहे? तर बघा, 13वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार? तर त्या अगोदर जाणून घेऊया पैसे तुम्हाला किती मिळतात, दरमहा मिळणारी रक्कम. तर बघा, महिलांना राज्य सरकार दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत करत आहे. आतापर्यंत 12 हप्त्याचे वाटप पूर्ण झाले असून आता 13वा हप्ता मिळणार आहे. 13व्या हप्त्याचे पैसे सर्व महिलांना जमा होणार आहेत. ज्या बहिणींना 11वा हप्ता जमा झालेला आहे, 12वा हप्ता जमा झालेला आहे, अशा सर्व महिलांना 13वा हप्ता सुद्धा व्यवस्थितपणे आता जमा होणार आहे. 13व्या हप्त्याचे पैसे सुद्धा सर्व पात्र बहिणींना, सर्व पात्र महिलांना मिळणारच आहेत. तर बघा, अपडेट जबरदस्त असे आलेले आहे. 13वा हप्ता खुशखबर. 13वा हप्ता कधी येणार, पैसे कधी जमा होणार, सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. तर बघा, महिलांसाठी आनंदाची बातमी. जुलै महिन्याचा 13वा हप्ता सरकारकडून 24 जुलै 2025 पासून किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. महिला व बाल विकास विभागाकडून लवकरच अधिकृत तारीख जाहीर केली जाणार आहे व 12वा हप्ता वाटप केला जाणार आहे. परंतु शक्यता वर्तवली जात आहे बघा 24 जुलैपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळून जातील. परंतु या ठिकाणी बघा, याच्यामध्ये पण काही ट्विस्ट आहेत, त्या आपण पाहूया. आता बघा, ज्या बहिणींना आता जर 12वा हप्ता तुम्हाला आज उद्या या 2-3 दिवसाच्या कालावधी नाही मिळाला, तर त्या बहिणींना 12वा हप्ता कधी मिळणार किंवा त्या महिलांना जास्त पैसे मिळणार. ज्यांना 12वा हप्त्यापर्यंत पैसे मिळाले नव्हते त्यांना जास्त पैसे मिळणार. आता कसे जास्त पैसे मिळणार ते पाहूया. तर या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, ज्या महिलांना मे किंवा जून महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना जुलै महिन्याचा 13व्या हप्त्यासोबत एकत्रितपणे 2 किंवा 3 हप्त्यांचा रक्कम 3,000 ते 4,500 रुपये मिळू शकते. बघा, 2 किंवा 3 हप्त्याची रक्कम. आता उदाहरणार्थ तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो, कन्फ्युजन करून घेऊ नका. तर बघा, मे व जून दोन्ही महिन्याचे हप्ते न मिळालेल्या महिलांना 4,500 रुपये मिळणार. फक्त जून महिना चुकलेल्या महिलांना 3,000 रुपये मिळणार आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी सरकारने नियोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता तुम्हाला समजलं, ज्यांचे हप्ते थकीत आहेत त्यांना चालूच्या हप्त्यासोबत, इन शॉर्ट मध्ये सांगायचं झालं तर चालूच्या हप्त्यासोबत थकीतच्या हप्त्याचे पैसे त्यांना मिळणार आहेत. अशा प्रकारे डिटेलमध्ये नियोजन असणार आहे. तर बघा, जुलै महिन्यात 13वा हप्ता वाटप. आता या तारखेला खात्यात पैसे येणार. लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींना खुशखबर. तुम्हाला आता डिटेलमध्ये डेट सांगितलेलं आहे, टायमिंग सुद्धा सांगितलेलं आहे, कधीपर्यंत तुम्हाला मिळणार आहे. आता याच्यामध्ये 2 ट्विस्ट आहेत. हे तुमच्या समोर स्क्रीनवरती तुम्हाला जुलै महिन्याचं कॅलेंडर दिसत आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लक्षामध्ये घ्या महत्वाचा पॉइंट काय आहे. तर बघा, 20 जी तारीख आहे, सॉरी 18 जुलै पर्यंत पावसाळी अधिवेशन चालणार आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये घोषणा होईल. बघा, पहिली शक्यता आहे की जुलै महिन्याचा जो हप्ता वाटप करायचा आहे 13वा हप्ता, त्याच्या संदर्भात या 18 तारखेपर्यंत घोषणा होईल पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत. त्यानंतर शनिवारी सुट्टी असणार, रविवारी सुट्टी असणार. याचा अर्थ असा आहे की 21 तारखेला खूप जास्त प्रमाणात चान्सेस आहेत की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 13वा हप्त्याचे पैसे महायुती सरकार जमा करेल. नाहीतर मग 24 तारखेला. बघा, 21 किंवा 24 ह्या शक्यता वर्तवल्या, या ठिकाणी महत्वपूर्ण शक्यता वर्तवल्या जात आहेत. आता 12व्या हप्ता संदर्भात पाहूया. तर बघा, 12व्या हप्त्याचे पैसे शनिवारी 5 जुलै पासून जमा होण्यास सुरुवात झाली. 5 जुलैला सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री उशिरापर्यंत भरपूर महिलांना पैसे जमा झाले. त्यानंतर 6 जुलैला होती आषाढी एकादशी, या दिवशी सुद्धा थोड्याफार महिलांना पैसे आले. आज तारीख आहे सोमवार, वार आहे 7 तारीख. तर आज सकाळपासूनच पैशांचा पाऊस सुरू झालाय. अनेक राज्यात, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटप चालू आहे. भरपूर महिलांना पैसे येत आहेत. भरपूर महिलांच्या कमेंट्स चांगल्या पॉझिटिव्ह येत आहेत की दादा आम्हाला हप्ता मिळाला आहे, आम्हाला पैसे मिळाले आहेत. तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही खूप चांगले व्हिडिओ बनवत आहात. तुमच्यामुळे आम्हाला योग्य ती माहिती अगदी सोप्या भाषेत आम्हाला मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या या युट्यूब चॅनलचं कौतुक केलं जात आहे. भरपूर तुम्ही मागच्या 2-3 दिवसामध्ये, काल परवा खूप चांगल्या कमेंट्स केलेल्या आहेत, खूप चांगले रिस्पॉन्स महिलांनी दिलेले आहेत. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला आज 7 तारखेला सुद्धा पैसे येणार आहेत. ज्या बहिणींना आज 7 तारखेला पैसे आले नाही त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला 8 तारखेला पैसे येतील. आणि ज्या महिलांना 8 तारखेला सुद्धा पैसे येणार नाहीत त्यांनी 9 तारखेला महाराष्ट्र बेंदूर, बघा महत्वपूर्ण सण आहे महाराष्ट्र राज्यातील,
लोकप्रिय सण आहे, या सणाला तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. म्हणजे हे जे 2-3 दिवस आहेत महत्वपूर्ण असणार आहेत. या कालावधीमध्ये सर्वच माता आणि बहिणींना लाभ जमा होणार आहे. 12वा हप्ता तुम्हाला 100% जमा होणार आहे, हे लक्षामध्ये घ्या, लिहून घ्या. कारण की वरून पैसे सोडलेले आहेत, वरून आदेश आलेला आहे, ऑफिशियल अपडेट आलेले आहे. त्यामुळे 100% पैसे तुम्हाला मिळणारच आहेत. ठीक आहे. तर आता या ठिकाणी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील महत्वपूर्ण असा सण, तो सण म्हणजे बेंद्राचा सण. बेंदूर सण कधी आहे? 9 तारखेला आहे, 9 जुलै. वार कोणता आहे? वार आहे बुधवार. बुधवारी आहे बेंदूर सण. तर या बेंदूर सणाच्या सर्व लाडक्या बहिणींना, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्युअर्सला, तसेच सर्व सबस्क्रायबर्सला, सर्व शेतकरी मित्रांना, सर्व शेतकरी बांधवांना ऍडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा. आता तुम्हाला बेंदूरचा सण सर्व महिलांचा, सर्व शेतकरी मित्रांचा आनंदामध्ये साजरा होणार आहे. आता बघा, 12वा हप्ता, जून महिन्याचा हप्ता वाटप यादी तयार झालेली आहे. जिल्ह्यानुसार हे पैसे वाटप होणार आहे. 36 जिल्ह्यामध्ये हा लाभ आता वितरित होणार आहे. सर्व पात्र बहिणींना, सर्व पात्र महिलांना हे पैसे जमा होणार म्हणजे होणारच आहेत. एकही महिला, एकही बहीण या लाभापासून वंचित राहणार नाही. 36 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेलं आहे. हे सर्व जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यातील. या सर्वच जिल्ह्यामध्ये हा लाभ वितरित होणार आहे. तर बघा, हे सर्व जिल्हे, मग कोणत्या पण जिल्ह्यातून तुम्ही अर्ज केलेला असू द्या, एवढे सर्व जिल्हे, लोकप्रिय जिल्हे महाराष्ट्र राज्यातील आहेत. तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत आहात हे कमेंटमध्ये टाका. उदाहरणार्थ, जर तुम्ही सातारा जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहत असाल, ठीक आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये कंदी पेढे खूप फेमस आहेत. तसं तुम्ही ज्या पण जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय, तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणती गोष्ट खूप फेमस आहे, त्या तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि ते पुढे टाकायला, मेन्शन करायला विसरू नका, कमेंटमध्ये टाका. ठीक आहे. तर बघा, ही झाली खुशखबर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आता पुढची खुशखबर आहे ती आपल्या चॅनलतर्फे, मराठी अनिकेत युट्यूब चॅनलतर्फे. आपल्या चॅनलतर्फे आता वाटप केले जाणार आहे. पैठणी साडीचं वाटप केलं जाणार आहे. फ्रीमध्ये साडीचं वाटप केलं जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आता हे पैसे वाटप होणार आहेत. ज्यावेळेस 100K झाले होते त्यावेळेस सुद्धा पैठणी साडी वाटप केली. आता 200K वरती सुद्धा आपण 2 पैठणी साड्या वाटप करणार आहोत. 100% हे पैसे तुम्हाला देणार आहोत. हा लाभ वाटप करणार आहे. पैठणी साडी अतिशय चांगल्या दर्जेदार क्वालिटीची वाटप केली जाणार आहे. या गिव्हअवे मध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि जे पण लकी विनर असतील त्यांना त्याच दिवशी, ज्या दिवशी 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा कंप्लीट होईल, त्याच दिवशी आपल्या मराठी निकेत या लाडक्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून 2 पैठणी साड्या वाटप केल्या जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी या गिव्हअवे मध्ये नक्की पार्टिसिपेट करा. तुम्ही सुद्धा जिंकू शकता पैठणी साडी. सर्वांना ऑल द बेस्ट. चला तर आता आपण लाडकी बहीण योजनेची लेटेस्ट अपडेट पाहूया. तर बघा, मध्य प्रदेश सरकारची, जशी आपल्या महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना आहे, तशी मध्य प्रदेश सरकारची लाडली बहना योजना आहे. या योजनेचे 250 रुपये वाढलेले आहेत, मध्य प्रदेश सरकारची लाडली बहना योजनेचे. आणि भरपूर महिलांचं कन्फ्युजन इथेच झालं होतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढला आहे का, आम्हाला 1750 रुपयाचा हप्ता मिळणार आहे का, असा प्रश्न अनेक माता बहिणींनी केला होता. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे नाही, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढलेला नाही. हप्ता कोणत्या योजनेचा वाढलेला आहे, तर मध्य प्रदेश सरकारची जी लाडली बहना योजना आहे त्या योजनेचे 250 रुपये वाढले आहेत. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी एकदम ओरिजिनल खरी आपण अपडेट सांगितलेलं आहे. तर बघा, जून महिन्याचा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येणार का, पैशांचा पाऊस होणार का, या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्यासोबत जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही. इन शॉर्ट सांगायचं झालं तर जूनचा हप्ता सेपरेट, जुलैचा हप्ता सेपरेट. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर जूनचे 1500 तुम्हाला सेपरेट मिळणार, जुलैचे 1500 सेपरेट मिळणार. आता सध्या तुम्हाला आज कालपासून 2 दिवस झाले जून महिन्याचा हप्ता वितरण चालू झालेलं आहे, वाटप चालू झालं आहे. लवकरच जुलै महिन्याचं वाटप सुरू होणार आहे. ठीक आहे. तर बघा, महिला सक्षमीकरणाच्या क्रांतीची वर्षपूर्ती आता झालेली आहे. महाराष्ट्र शासनाचं, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, या सर्वांचं संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून आता कौतुक केलं जात आहे. कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पहिले वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्यांनी जसं बोललं की आमचं महायुतीचं सरकार जर सत्तेमध्ये आलं तर आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेमधून 1500 रुपयाचा दरमहा लाभ देऊ.
ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे. 1 वर्ष ही योजना व्यवस्थितपणे चालवून दावलेली आहे आणि लवकरच महायुतीचं सरकार लाडक्या बहिणींना ₹2100चा जो शब्द दिलेला आहे, ₹2100 देण्याचा, तो 5 वर्षामध्ये लवकरच पूर्ण करणार आहे, याची खात्री सुद्धा महायुती सरकारने दिलेली आहे. त्यामुळे महिलांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे आता 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि ही क्रांतिकारी योजना आता सध्या सुरू आहे आणि यापुढेही 5 वर्ष त्याच ताकदीने सुरू राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणींना व्यक्त केलेला आहे, दिलेला आहे. सर्वांनी घोषणा केलेली आहे, 5 वर्ष ही योजना चालणार आहे. महायुती सरकार ही योजना सक्सेसफुली व्यवस्थितपणे 5 वर्ष रन करून चालवून दाखवणार आहे. ठीक आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा सन्मान निधी वितरण सुरू झालेला आहे. महिलांच्या सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू राहील, म्हणजे 5 वर्ष योजना सुरू राहील, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. पैसे सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचे ₹1500 तुमच्या बँकेमध्ये आलेले आहेत, वरून पाठवण्यात आलेले आहेत. अखेर महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे आणि पैसे जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. तर बघा, जून महिन्याचा सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेल्या माहितीनुसार तुम्हाला बघा, 5 तारखेला पैसे आले, 6 तारखेला पैसे आले, त्यानंतर 7 जुलैला पैसे सोमवारी येणार, 8 जुलैला मंगळवार, 9 जुलै बुधवार, 10 जुलैपर्यंत सर्व महिलांना जून महिन्याचे पैसे 100% जमा होणार.